जळगावहून ही मोठी बातमी समोर येते। जळगावमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झालेला आहे। चोपड्यातील सभा आटपून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला। बुरहानपूर अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदे गावाजवळ हा अपघात झालेला आहे। अचानक गतिरोधक आल्यामुळे पुढील गाडीने ब्रेक दाबला आणि त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळलेल्या आहेत। या अपघातात शरद पवार हे सुखरूप आहेत, मात्र 2 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, तर एक कार्यकर्ता या अपघातात किरकोळ जखमी झालेला आहे। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। वाल्मिक, कशा पद्धतीने हा अपघात झाला आणि काय सध्याचे अपडेट्स? निश्चितच बघायला गेलं तर आज जळगाव जिल्ह्याच्या दोघं मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार हे रावेर लोकसभेच्या जळगाव, भुसावळ व मुक्ताईनगर अशा 3 ठिकाणी सभा घेणार होते। त्यांनी चोपड्याची सभा जी आटोपल्यानंतर हे भुसावळच्या दिशेने निघत असताना या ठिकाणी अंकलेश्वर महामार्ग जो आहे याच ठिकाणी वाघोदा या गावानजीक गतिरोधक आला आणि या ठिकाणी वाहनांचा ताफा जो होता 40हून अधिक वाहनं होते जे स्लो करण्यात आले होते। त्यामध्ये 2 वाहनं हे एकामेकावर जोरात आदळले। त्यामध्ये थोडक्यात शरद पवार जे आहे हे वाचवल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये एक किरकोळ कार्यकर्ता जो आहे तो देखील जखमी झालेला आहे, मात्र शरद पवार यांना कुठलीही इजा झालेली नाही आहे। शरद पवार हे भुसावळच्या दिशेने निघालेले आहे, पुढच्या सभा कव्हर करण्यात आल्या। मात्र त्या ठिकाणी काही वेळेस कार्यकर्त्यांच्या मनात खूप मोठी धास्ती होती, पण मात्र आता सुखरूप शरद पवार हे आता भुसावळच्या दिशेने निघून थोड्या वेळात ते सभे ठिकाणी उपस्थित राहणार आहे। बिलकुल, धन्यवाद वाल्मिक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढील बातमी देखील एका दुर्दैवी अपघाताची आहे। अमरावती शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या गाडीचा अपघात झालेला आहे। अकोल्याच्या पातूर घाटामध्ये 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात झाला। यामध्ये आमदार सरनाईक यांचा वाहन चालक, पुतण्या, मुलगी आणि नातीचा मृत्यू झालाय, तर आणखीन 3 जण गंभीर जखमी आहेत। यावेळेस आमदार सरनाईक या गाडीतून प्रवास करत नसल्याची माहिती मिळाली आहे। अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक एकाच रस्त्यावरून वळवण्यात आली आणि त्यामुळेच हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे।